आयोजनाचा जर विचार केला तर रामधनु माता म्युझिकल सर्कल व दुर्गा माता म्युझिकल सर्कल आयोजित स्वर्गीय डी.आर. पाटील व स्वर्गीय भोलानाथ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय। तर चांगलं असं आयोजन आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये, कारण तुम्ही पाहू शकाल कुठल्याही प्रकारची कमतरता या आयोजनामध्ये पाहायला मिळत नाहीये। शहरी विभागात वसलेलं असं हे मैदान जरूर छोटंसं आहे आणि त्यामुळे हेडलीचे चेंडू इथे वापरले जातात। तर सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल, स्ट्राईकवर जुबेर आणि नॉन स्ट्राईककडे अक्षय। तर वैयक्तिक पहिलं, संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते भूषण पाटील। कारण कालच्या दिवसाचा जर विचार केला, काल मात्र ओपनच्या संघादरम्यान सँडी एसपी या संघादरम्यान खेळताना तो संघ मात्र ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल झाला। भूषणने जरूर त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि आज मात्र इथे कुमार 11 तुर्बे संघादरम्यान खेळताना आपण त्याला पुन्हा एकदा पाहतोय। तर कालच कुमार 11 तुर्बे संघाने कोपरखेरणेच्या मैदानावर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आणि आज मात्र त्यांचं मनोबल उंचावलंय आणि घरच्या प्रेक्षकांसमोर पाहायचं कशा प्रकारचा खेळ करतात। इथं मात्र पहिला आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटर जाऊन चांगला पंच केला, पॉइंटच्या दिशेने चांगले शतरक्षर होत आहे। तत्पूर्वी पहिला चेंडू मात्र निर्धाव सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय, कारण सातत्यानं गोलंदाजाला साजेशी आणि फलंदाजाला देखील साजेशी अशी खेळपट्टी, दोघांसाठी देखील समान संधी या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात। आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकलाय फलंदाज झुबेरला, सुरेख गोलंदाजी गोलंदाज भूषणच्या माध्यमातून। मैदानाच्या मधून जी छोटी मुलं धावतात, जे प्रेक्षक मध्ये मध्ये येतात, त्यांना विनंती असेल कृपया करून मैदानाच्या मधून जाऊ नका। एक चांगला सामना मैदानामध्ये रंगतोय, कृपया करून डिस्टर्ब करू नका। तर पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर गोलंदाज भूषण पुन्हा एकदा सज्ज होतोय। इथे मात्र स्लोअर वन गती परिवर्तन, परंतु उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू चाललाय। पंच अशोक मामा कळवतात हा चेंडू उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर होता। अवांतर धावेने धावफलकाचं दार इथे उघडलं जात आहे, धावांचा श्री गणेश होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 1 वर। पहिली धाव अवांतर रूपाने धावसंख्येमध्ये ऍड होते, कारण सातत्याने ज्यावेळेस तुम्ही एखादा चेंडू चांगला टाकता त्यानंतर त्या चांगल्या गोलंदाजीमध्ये सातत्य राखणं खूप गरजेचं असतं। एक चेंडू चांगला आणि लगेच दुसरा चेंडू खराब। इथे मात्र चांगला फटका बॅकफुटवर जाऊन जुबेरचा, बघता बघता चेंडू वन बाउन्स सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी चौकार आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला। डीजे प्लीज। तर धन्यवाद डीजे। षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वर। त्यामध्ये जुबेरने एक चौकार लगाला, पुन्हा आखूड पद्धतीचा चेंडू। जुबेर काहीसा नाराज दिसतोय, पॉइंटच्या डोक्यापर्यंत चेंडू मारायचा होता, परंतु वेगवान पद्धतीने टाकलेला चेंडू बॅटची वरची कडा घेतली जाते। चेंडू चाललाय घोषित रिजन मध्ये, तत्पूर्वी एक धाव जरूर मिळते। धावसंख्येमध्ये देखील एका धावेनेशी वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावर। पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिलं षटक मार्गस्थ असताना मात्र कुठेतरी गोलंदाजाला बॅकफुटवर नेतोय फलंदाज जुबेर। चांगली फलंदाजी करून दाखवते भूषणच्या अगेन्स्ट। पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू, वेगवान, गती जास्त, फलंदाजाला गतीवर नियंत्रण ठेवणं कुठेतरी अवघड होत आहे। बॅटची वरची कडा घेतली जाते, चेंडू चाललाय घोषित रिजन मध्ये। तत्पूर्वी एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते, कारण या स्पर्धेचा जर संतोषसर विचार केला हेडलीचे चेंडू वापरले जातात आणि हेडलीचे चेंडू मात्र सहजासहजी सीमारेषेबाहेर टोलवणं कठीण आहे। ज्यावेळेस तुमच्यामध्ये ताकद आणि टायमिंग जुळून येतं त्यावेळेस मात्र हेडलीचा चेंडू सीमारेषे बाहेर जातो आणि सातत्याने त्याचा वापर मात्र गोलंदाज सुरेखरित्या करताना आपण पाहतोय। एकच धाव मिळते। इथे मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन, बॅकफुटर जाऊन चांगला फटका, कडक फटका, ब्रँडेड फटका, पंचांचा इशारा, षटकार की चौकार आणि चौकाराची गोष्ट इथे झाले। धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वर। तर तुर्बे गावातील युवा नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असं विनीत चंद्रकांतजी पाटील यांचं आगमन नुकतंच व्यासपीठावरती झालंय। त्याचबरोबर सन्माननीय राजू पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं। इथे मात्र चांगला फटका, काय झेल आहे, काय झेल आहे तुम्ही पाहताय चिनूच्या माध्यमातून। कदाचित संतोष सर चिनूला देखील वाटलं नसेल की हा झेल मी पकडेल, तर काल गणेशने अशी झेल घेतला होता। तर वाशी संघाच्या एका खेळाडूने देखील अशा प्रकारचा झेल घेतला होता। आज मात्र इथे चिनूने असा झेल टिपला, कारण अशा प्रकारचे झेल पकडले जात नाहीत तर ते चेंडू हाताला चिपकतात आणि तोच देखणा अनोखा प्रकार इथे मात्र चिनूच्या माध्यमातून घडतोय। षटक क्रमांक पहिला इथे पूर्ण होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा। शेवटच्या चेंडूवर मात्र जाता जाता एक गडी बाद होतोय,
कौतुक करावं लागेल चिनूचं, अतिशय सुरेख झेल टिपला आणि फलंदाजाला मात्र माघारी धाडला. तर नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये येतो रोहित पायस. रोहित आपल्या संघासाठी काय कमाल करतोय, कारण क्रिकेट तुम्ही पाहता क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना वेगळा असतो, क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस वेगळा असतो. नवीन चेंडू क्रिकेटमध्ये नक्कीच नवीन निर्णय घेऊन येत असतो आणि नवीन फलंदाज तुम्ही मैदानामध्ये पाहू शकाल. राहुल बघायचं काय करतो राहुल आपल्या संघासाठी. राहुल आणि अक्षय यांची जोडी. रोहित आहे, माफ करा, गोलंदाजीसाठी बदल. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज रवी म्हात्रे. संतोष सर नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत प्रथम क्रमांकावर जर कोणाचं नाव असेल तर त्याचं नाव आहे रवी म्हात्रे. आणि गोलंदाजीच्या बोल्यावर तुम्ही पाहता समोर तितकाच घातक आहे रोहित. षटक क्रमांक दुसरं. सुरेख गोलंदाजी, पहा काय टप्पा आहे, कारण अशा प्रकारचा टप्पा ज्यावेळेस गोलंदाज टाकतो त्यावेळेस कुठेतरी फलंदाजाला डबल माइंड मध्ये जावं लागतं, पुढे येऊन खेळू की बॅकफुटवर खेळू, आणि तशा प्रकारचा चेंडू टाकला. त्या चेंडूला मात्र दिशा दिली फलंदाजाने. तत्पूर्वी संघाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड झाल्या, धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर. 13 धावा धाव फलकावर लागल्या. 4 षटकांचे मर्यादित क्रिकेटचे सामने आपण पाहतोय. गोलंदाज रवी पुन्हा एकदा सज्ज, सुरेख गोलंदाजी. इथे मात्र गती परिवर्तन, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. पंचांचा इशारा एका धावेचा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मी सातत्यानं समालोचन करताना सांगत असतो यंदाचं युग आहे फलंदाजांचं युग आहे, आणि फलंदाजाला कुठेतरी जखडण्यासाठी 6 चेंडूमध्ये व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे, आणि ते व्हेरिएशन आपल्या रवीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू टाकला आणि फलंदाजाला मात्र एका धावे पलीकडे गत्यंतर नव्हतं, 1 धाव जरूर मिळते. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, फुल्लर लेनचा चेंडू होता, त्या चेंडूला मात्र हलक्या हाताने दिशा दिली. एक साईडच्या दिशेने चेंडू चाललाय. ऋषी काटे तिथे तैनात आहे, चेंडू पकडणार फेकणार. तत्पूर्वी एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. ज्यावेळेस जुबेर खेळत होता त्यावेळेस 2 चौकार जुबेरने जरूर लगावले, परंतु जसा जुबेर बाद झाला त्यानंतर मात्र संघाच्या धावसंख्येला कुठेतरी खीळ लागलेली आपण पाहतोय. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 15 धावा धाव फलकावर लागल्यात. पुढचा चेंडू, इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू होता, बॅकफुटवर गेला, हलक्या हाताने दिशा दिली, 1 धाव जरूर मिळते. पूर्णपणे मैदान आपण पाहत आहे, शॉर्ट मैदान जरूर आहे, परंतु प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकाल. जिथे जिथे जागा मिळते तिथे तिथे मात्र प्रेक्षकांची अफाट गर्दी या मैदानावर पाहायला मिळते. आणि खरं तर या 2-3 वर्षामध्ये इतका इम्प्रूव्ह झालाय नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये. प्रत्येक गावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा रंगल्या जातात आणि त्यामधली ही एक चांगली शृंखला आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण. कदाचित हा चेंडू जर यष्टांना लागला असता तर फलंदाजाला परतावा लागला असता, परंतु हा खेळ आहे क्रिकेटचा. क्रिकेटमध्ये जर तरला किंमत नसते, ज्यावेळी जे घडतं तेच प्रेक्षकांना पाहायला मिळतं. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर. 17 धावा धाव फलकावर लागल्यात. पहिलं षटक टाकलं होतं भूषणने, धावा खर्च केल्या 11, आणि हे षटक मात्र संघाला नवसंजीवनी देऊन जाते. सुरेख षटक. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरा देखील इथे पूर्ण होत आहे. 12 चेंडूंचा खेळ संपतोय आणि 12 चेंडूंच्या संपुष्टानंतर धाव फलकावर धावा लागल्यात. एक गडी बाद 18 धावा आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे तर नक्कीच संतोष सर, आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवसाला हे गाणं मात्र सूट होत आहे. तर तुम्ही पाहू शकाल 2 षटकं संपलेत आणि 2 षटकांच्या संपुष्टीनंतर धावसंख्या 18. नवीन गोलंदाज तुम्ही मैदानामध्ये पाहू शकाल किशोर सैनी. काल कोपरखेरणे भूमिपुत्रच्या मैदानावर ज्याला उत्कृष्ट गोलंदाजाचा मान मिळाला तोच किशोर इथे सज्ज होतोय. पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. फलंदाजीसाठी तुम्ही पाहू शकाल एकीकडे आहे रोहित तर दुसरीकडे अक्षय. पाहायचं कशा प्रकारची खेळी साकारतात हे 2 फलंदाज. गर्जना 11 कोपरखेरणे वर्सेस कुमार 11 तुर्बे असा विद्यमान सामना. इथे मात्र आखूड पद्धतीचा पहिला चेंडू, मोठा फटका मारायचा, बॅटची एज घेतले, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू पकडतोय. तत्पूर्वी 1 धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. एकेरी दुहेरी धावांचं चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळतंय, कारण क्रिकेटमध्ये धावा येणं खूप गरजेचं असतं. धावा कशा येतील त्याला महत्व नसतं, परंतु 4 षटकांचं मर्यादित क्रिकेट सामना तुम्ही खेळताय आणि कुमार 11च्या अगेन्स्ट तर 40-45 धावा तुम्हाला जमवणं खूप गरजेचं आहे. पंचांकडे अपील मागितली, पंचांनी मात्र अपील फेटाळली. पंचांनी कळवलं यष्ट्यांच्या जवळून हा चेंडू गेलाय. चांगला यष्टीरक्षक, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 19 आकड्यावर. इथे मात्र पुन्हा इथे मोठा फटका मारायचा होता. सुरेख गोलंदाजी, कौतुक करावं लागेल किशोरचं, कारण वेगवान पद्धतीचे चेंडू रवींद्र जडेजाचे आपल्याला पाहायला मिळते. मैदानामध्ये छोटे या दोन्ही चेंडू बॅटच्या वरच्या भागाला
च्या दिशेने तत्पूर्वी एक धाव होत असतो. एक इथं मात्र फुल्लर लाईनचा चेंडू होता, फटका लगावला, नेत्रदीपक फटका होता, क्लासिकल फटका होता आणि धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 29 धावा धाव फलकावर लागल्या. शेवटच्या शाखण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. इथं मात्र आखूड पद्धतीचा चेंडू होता, मारायचा होता, बॅटची एज 11 तुर्भे संघ सलामीची श्री गणेश होतोय. धाव फलकाचं दार इथे उघडलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 वर. पहिल्या 2 धावा इथे काढल्या जातात फलंदाज रवीच्या माध्यमातून. वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय आणि संघाला नेऊन पोहोचवतोय 2 वर. टार्गेट आहे तब्बल 31 धावांचा. 31 धावा तुम्हाला चेस करायच्या. त्यामधल्या 2 धावा जरूर धाव फलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू या षटकातला. इथं मात्र आखूड पद्धतीचा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल +1 म्हणजे 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. 31 धावांचं टार्गेट इथे मात्र चेस करायचंय. हे टार्गेट मात्र कुमार इलेव्हन तुर्भे संघासमोर कुठेतरी छोटे टार्गेट आहे आणि त्या छोट्या टार्गेटचा मात करत असताना तुम्ही जर अशा प्रकारची गोलंदाजी कराल तर समोरच्या संघाला मात्र अवांतर धावांचा भरणा देताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 वर धावून पोहोचले. 4 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही
तिसरे पंच आहेत संतोष घरत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये थर्ड अंपायरची इथे भूमिका बजावण्यासाठी ते मैदानामध्ये आलेत. धावसंख्या 4 वर 5 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. गोलंदाज पण एकदा सज्ज होतो रवी. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. तर कौतुक करावं लागेल फलंदाज रवीचं. आखूड पद्धतीचा चेंडू होता. लाईन मध्ये बदलाव केला गोलंदाजाने आणि त्याचा मात्र खरपूस समाचार फलंदाजाने घेतला. चेंडू सरळ टोलवला. 6 धावांसाठी बिग हिट षटकार. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 10. पुढचा चेंडू सुरेख कमबॅक केले षटकारानंतर. हेच एक चांगल्या गोलंदाजाचं लक्षण असतं. ज्यावेळेस तुम्हाला एखादा मोठा फलंदाज षटकार लगावतो त्यावेळेस कमबॅक करणं खूप गरजेचं असतं आणि ते कमबॅक मात्र गणेश जरूर करतो. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल जाऊन पोहोचल्या तब्बल 10 वर. 10 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या. टार्गेट आहे 31 धावांचा. इथं मात्र आखूड पद्धतीचा चेंडू स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न फसतोय. एसटी रक्षकाकडून कुठेतरी गफलत होते. पंचांचा इशारा. लेग बाईच्या रूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्येमध्ये देखील एका धावेनेशी वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वर. चांगली गोलंदाजी होते. खराब एसटी रक्षण होत आहे आणि एक धाव जरूर क्रिकेटमध्ये जरूर महत्वाची असते कारण सातत्यानं कुठली धाव क्रिकेटमध्ये कधी कामाला येईल हे सांगणं कठीण असतं. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 11 धावा लागल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. चांगलं एसटी रक्षण कौतुक करावं लागेल गणेशचं. अत्यंत सुरेख माराची गोलंदाजी गणेश करून दाखवतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून दाखवतोय. टिचून गोलंदाजीचा मारा गणेश करून दाखवतोय आणि रवी सारख्या फलंदाजाला मात्र षटकारानंतर जखडून ठेवलंय. सुरेख गोलंदाजी कौतुक करावं लागेल गणेशचा. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. इथे मात्र सुरेख झेल टिपला गेलाय आणि फलंदाज रवीला मात्र इथे परतावं लागतंय. पहिला धक्का रवी बाद. कारण आपल्या पाठीतली एक रावण माझी ही दोषान जाम आहे. एकवीरा आई मध्ये पाठीची उभी आहे. रावण माझी ही दोषान जाम आहे. एकवीरा आई मध्ये पाठीची उभी आहे. कीर्तनाची मनार नाही एकवीरा. तर तुम्ही पाहू शकाल षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्या 11 धावा. परंतु एक महत्वपूर्ण गडी रवी बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये चाललाय किशोर सैनी. एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने कुमार 11 त्रिभुज संघ ज्यावेळेस खेळत असतो त्यावेळेस ऑलराऊंडर खेळाडूची भूमिका सातत्याने बजावताना आपण या किशोरला पाहिलंय. आज मात्र पाहायचं कशा प्रकारची खेळी साकारतोय आपल्या संघासाठी कारण चांगली खेळी साकारणं खूप गरजेचं आहे. 31 धावांचं टार्गेट होतं त्यामधल्या 11 धावा पूर्ण झाल्यात. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 18 चेंडू 20 धावा. संतोष सर मागचा सामना जर तुम्ही पाहिला असेल धारावी संघाने तो सामना कसा जिंकला पहा. तर अशा प्रकारचं टीम स्पिरिट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे कारण खचून जाणं हे कुठेतरी तुम्हाला बॅकफुटवर नेतं. ज्यावेळेस तुम्हाला वाचायचं असतं त्यावेळेस संघर्ष करणं खूप गरजेचं असतं कारण बचावाचं कारण आहे संघर्ष. इथे मात्र सामना चालू होतोय. एक चांगला सामना मैदानामध्ये कुमार 11 तुर्बे वर्सेस गर्जना 11 कोपर खेरणे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. अतुल वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू समोर तुम्ही पाहू शकाल. भूषण पाटील डेंजर मॅन फ्रॉम कुमार 11. मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा या भूषणने गाजवल्या त्यामध्ये जुगावची नाईटची क्रिकेट स्पर्धा जरूर डोळ्यासमोर येते. अतिशय सुरेख फलंदाजी केली होती. 7 षटकार त्या स्पर्धेमध्ये लगावले होते. तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आज मात्र चेंडू सोडून दिला. पहिला चेंडू खराब. अवांतर धावेचा भरणा. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर 12 धावा धाव फलकावर लागल्यात. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलत आहे. 31 धावांचं माफक असं टार्गेट आहे त्यावर तुम्हाला मात करायची आहे आणि त्यावर तुम्ही जर अशा प्रकारची गोलंदाजी केली तर तुमच्या संघाला या स्पर्धेतून कुठेतरी बाहेर जावं लागेल. इथे मात्र सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता मैदान सोडतो त्याला खरं क्रिकेटर म्हटलं जातं आणि ती हुबी मात्र भूषण मध्ये बाद झालं. घर सोडलं आणि फलंदाज बाद दुसरा भूषण.
तर गाणं जरूर डॉनचं लावलंय, परंतु कुमार इलेव्हन तुर्भे संघाचा डॉन जरूर बाद झालाय, कारण भूषणकडून बऱ्याचशा आशा असतात आणि घरचे प्रेक्षक इथे सामना पाहण्यासाठी आलेत. घरच्या प्रेक्षकांची कुठेतरी निराशा झाली, कारण भूषणचे बरेचसे फॅन आहेत आणि भूषणची सातत्यानं चांगली फलंदाजी पाहायला मिळाली अशी इच्छा देखील प्रेक्षकांची असते. परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस वेगळा असतो, मी सातत्यानं सांगत असतो. क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना वेगळा असतो, क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि गोलंदाजी करताना गोलंदाज क्रिकेटमध्ये नवीन निर्णय प्रत्येक चेंडूवर घेऊन येत असतो. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 12 या आकड्यावर मात्र भूषण बाद झालाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये घेतोय रोनित पाटील. अशोक पाटील यांचे सुपुत्र आहेत, पाहायचं कशा प्रकारची फलंदाजी करतात. एक चांगला फलंदाज रोनित, मागच्या वर्षीचा जर विचार केला आउट ऑफ फॉर्म होता. जरूर यंदाच नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा हंगाम चालू झाला. दिव्याच्या मैदानावर बहारदार फलंदाजी रोनितने साकारली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा फॉर्म मध्ये कमबॅक केले आणि सातत्यानं चांगली फलंदाजी कुमार इलेव्हन तुर्भे संघादरम्यान हा रोनित करून दाखवतोय. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल, गोलंदाजाला देखील मोठं यश मिळतंय. भूषणला मात्र या अतुलने परतवलंय. पुढचा चेंडू षटकातला षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना आखोड पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर गेला होता, जागा बनवली होती, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, परंतु पंचांचा इशारा बॅटची एज लागते. तत्पूर्वी एक धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड होते, कारण एक धाव देखील येणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस तुमचं धाव फलक पुढे सरकत जातं त्यावेळेस मात्र शेवटच्या क्षणी कुठेतरी तुम्हाला कमी धावसंख्येचा सामना करावा लागतो, परंतु ज्यावेळेस तुमचं धाव फलक कुठेतरी थंड होतं त्यावेळेस मात्र शेवटच्या क्षणी तुमच्या संघाला कुठेतरी जास्तीत जास्त धावांचा सामना करावा लागतो. चांगलं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळतं. एक षटकार रवीने लगावला, रवी बाद झाला, भूषण स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर संघाची दारोमदार येऊन ठेपले ती म्हणजे किशोर आणि त्याला साथ देतो रोनितवर. धावसंख्या 13 हा आकडा जरूर क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो भारतीय संघासाठी, परंतु कोणाला शुभ आणि कोणाला अशुभ येणारे काही चेंडू सांगून जातील. षटक क्रमांक 2 अतुल सज्ज होतोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत या रामतनु क्रीडांगणावर. इथे मात्र आखोड पद्धतीचा चेंडू होता, चेंडूने उसळी घेतली, पुढे सरसार मारण्याचा वापर केला, पदल आली त्याचा वापर केला, फुटवर्क वापरलं, परंतु चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठल्याही प्रकारचं साम्य नव्हतं. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बरीचशी उसळी घेतली आणि तितकंच चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, खराब क्रिकेट रोनितच्या माध्यमातून. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 13 या आकड्यावर स्थिर. टार्गेट आहे 31 धावांचं. ते चेस करत असताना चांगलं क्रिकेट खेळतोय गर्जना 11 कोपरखेरणे संघ. इथे मात्र गती परिवर्तन, सुरेख गोलंदाजी, सुरेख चेंजेस. मी पहिलंच म्हटलं होतं यंदाचं क्रिकेट हे फलंदाजाचं क्रिकेट आहे आणि कुठेतरी तुम्हाला फलंदाजाला बॅकफुटवर न्यायचं असेल तर तुमच्यामध्ये ती क्षमता असणं गरजेचं आहे, तुमच्यामध्ये व्हेरिएशन असणं गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन मात्र प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रवीचं व्हेरिएशन तुम्ही पाहिलं असेल संतोष सर, भूषणने देखील व्हेरिएशन केलं आणि अतुल देखील व्हेरिएशन करतोय आणि फलंदाजाला मात्र कुठेतरी चकवतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू रोनितला निर्धाव टाकलाय. धावसंख्या स्थिर आहे 13 इथं मात्र आखोड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारायचा होता, बॅटची वरची कडा घेतली आणि सन्नीचं मात्र कौतुक करावं लागेल. हाईटचा पुरेपूर वापर आणि फलंदाज बाद रोहित. बरोबर डीजे. तर समुद्र कोळी देखील आपल्याला ऐकायला मिळतं. संतोष सर, आपण जर पाहिलं गरमीचे दिवस आहेत आणि उन्हाळा बराचसा चालू आहे आणि पूर्णपणे नवी मुंबईमध्ये देखील कुठेतरी झाडांची कमतरता जाणवते आणि त्यामुळे उन्हाचा तडाखा मात्र जरूर या प्रेक्षकांना बसतो, परंतु जिकडे जिकडे सावली आहे तिकडे तिकडे मात्र प्रेक्षकांची गर्दी या मैदानावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना रोनित देखील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय चिनू पाटील. खास करून चिनूच्या बाबतीत जर सांगायचं झालं, सामना चालू होता दिवाळीच्या मैदानावर, शेवटचे चेंडू शिल्लक होते 6 आणि धावा काढायचे होते 19. तिथे मात्र 3 षटकार लगावले होते या चिनूने आणि आज मात्र पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालाय. मोठ्या आशा असतील या चिनू कडून. अजूनही 18 धावा काढायच्या आहेत. गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय. 13 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. तिथे मात्र 6 चेंडूंमध्ये 18 धावा काढल्या होत्या फलंदाजाने. आज मात्र बघायचं कशा प्रकारची खेळी साकारतोय चिनू आपल्या संघासाठी. गोलंदाज सज्ज अतुल चांगली गोलंदाजी करून दाखवतोय. इथे मात्र चेंडू सोडून दिला, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, +1. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. चांगली गोलंदाजी करत असताना कुठेतरी कॉन्सन्ट्रेट खराब होतोय अतुलचं आणि त्याचा मोबदला इथे मात्र कुमार इलेव्हन तुर्भे संघाला मिळतोय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 15 धावा या धाव फलकावर लागल्यात. 13 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी
16 धावांची गरज. 13 चेंडू 16 धावा, 16 धावा 13 चेंडू. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू चांगला फटका लगावलाय, परंतु चेंडू गेलाय घोषित रिझन मध्ये. एक धावी ते जरूर मिळते, एकाच धावीवर जरूर समाधान मानावं लागतंय. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरा देखील इथे पूर्ण होतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या संपुष्टीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 16. येणारे चेंडू असतील 12 आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. डीजे पुंजारी नाय देवलाला येल जैली अरतीला पुंजारी नाय देवलाला हात मारी बाळाराम पटेलाला रे बंधवाई माझे आरतीला हात मारी बाळाराम पटेलाला रे बंधवाई माझे आरतीला हात मारी बाळाराम पटेलाला रे बंधवाई माझे आरतीला. तर येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. तर इंटरनॅशनल सामना संतोष आपण पाहतो, त्यामध्ये श्रीलंका विरुद्ध खेळत असताना महेंद्रसिंग धोनीने 6 चेंडूमध्ये 15 धावा काढल्या होत्या. इथे मात्र 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये 15 धावा काढायचे, परंतु जो संघर्ष धाराव्या संघाने केला तो संघर्ष करतोय का गर्जना 11 कोपरकर संघ, ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. समोर तुम्ही पाहू शकाल किशोर आहे आणि नॉन स्ट्रायकरकडे साथ देतो त्याला चिनू. गोलंदाजीमध्ये गोलंदाज सन्नी. वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. इथं मात्र सुरेख गोलंदाजी, परंतु कुठेतरी दिशा भरकटली जाते. पंचांचा इशारा, डाव्या एष्ट्याला सोडून चेंडू चाललाय, कारण शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगतोय आणि त्यामध्ये तुम्ही जर अशा प्रकारची गोलंदाजी केली तर तुमच्या संघाला कुठेतरी हा घातक निर्णय असणार आहे. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 17वर. अशोक पाटील यांनी सांगितलं गोलंदाजाला, तू गोलंदाजी करून झाल्यावर मात्र बाजूला हो, मला दिसत नाहीये. अशा प्रकारचं नक्कीच चित्र आपल्याला बऱ्याचदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळालंय. इथे मात्र जरूर खराब निर्णय आणि त्या निर्णयाचा फायदा मात्र कुमार 11 तुर्बे संघाला होतोय. 1 धाव धावून आणि प्लस डी मध्ये चेंडू गेलाय. 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात. जरूर तुम्ही चांगला क्रिकेट खेळताय, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत अचूक मारा आणि त्यानंतर अचूक क्षेत्ररक्षण करणं खूप गरजेचं आहे, कारण अशा छोट्या छोट्या चुका क्रिकेटमध्ये कधी मोठ्या होऊन जातात हे नक्कीच कुणालाच कळत नसतं. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 19. टार्गेट आहे तब्बल 31 धावांचं. 31 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावा. संतोष सर पहा कुठून हा सामना कुठे आलाय. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. एक काळ 12 चेंडू 16 धावांची गरज होती, परंतु अतिशय खराब गोलंदाजी आणि त्याचा मोबदला मात्र कुमार 11 तुर्बे संघाला सातत्याने मिळतोय. 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावा. समोर तुम्ही पाहू शकाल डावकरा फलंदाज चिनू. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता, त्या चेंडूला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु गती तुम्ही पाहू शकाल. चेंडू फळी येण्याच्या अगोदर चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल सामना जर जिंकायचा असेल तर. समीकरण बदलतंय. 10 चेंडू 12 धावा. चेंडू इथे हेडलीचे वापरले जातात. शेवटच्या क्षणापर्यंत कोण सामना जिंकणार ते सांगणं देखील कठीण आहे, कारण टेनिसचे चेंडू ज्यावेळेस असतात त्यावेळेस एखादा मोठा फटका मध्ये सोपं असतं, परंतु हेडलीचे चेंडू त्या चेंडूवर मोठा फटका मारणं कुठेतरी कठीण. आखोड पद्धतीचा चेंडू सोडून दिला. खराब गोलंदाजी. सातत्याने एक चेंडू चांगला टाकला जातोय, परंतु त्यानंतर लगेचच गोलंदाजीची दिशा भरकटली जाते आणि धावा कशा ना कशा मात्र कुमार 11 तुर्बे संघाच्या खात्यामध्ये येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वर. सामना जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. चेंडू असतील तुमच्याकडे 10 चेंडू आणि 11 धावा. 11 धावा 10 चेंडू. अतिशय खराब गोलंदाजी चांगल्या चेंडू नंतर आपल्याला पाहायला मिळते सन्नीची. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला. अतिशय खराब 12 व्हाईट बॉल. सातत्याने पंचांना इथे कसरत करावी लागते. चेंडू टाकले जातात परंतु दिशा भरकटली जाते. समीकरण पाक कुठे येऊन टेपले. 10 चेंडू आणि 10 धावा. चेंडू असतील 10 धावा देखील काढायच्या. 10 प्रत्येक चेंडूवर 1 धाव जरी काढली तरी देखील सहजरित्या कुमार 11 तुर्बे संघ सामना जिंकू शकतो, परंतु क्रिकेटमध्ये होतच नव्हतं. बरेचदा झालेलं देखील आपण पाहिलंय. तुमच्यामध्ये क्षमता पाहिजे, तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे, तुमच्यामध्ये चिकाटी पाहिजे आणि त्या टार्गेटवर मात करण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही ते टार्गेट सहजरित्या पेलवू शकता. तर गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका. कार्पेटच्या सहारे चेंडू चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी एकदा इथे पूर्ण होते. आतिश पाटील यांच्या मनामध्ये कुठेतरी चलबिचल होत आहे, कारण त्यांचा मुलगा खेळतोय. ज्यावेळेस मुलगा खेळत असतो त्यावेळेस वडिलांना असं वाटत असतं की माझ्या मुलाने कुठेतरी षटकार चौकार लगवावेत,
परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. ज्या दिवसाचं फलंदाजाचं क्रिकेट असतं त्यावेळेस फलंदाज नक्कीच मैदान गाजवतो, परंतु ज्या दिवस क्रिकेटमध्ये दिवस नसतो त्यावेळेस मात्र तुमच्या संघाला तुमच्या खेळाडूला कुठेतरी बॅकफुटवर जावं लागतं. 9 चेंडू 9 धावा. इथे मात्र फुल्लर लाईनचा चेंडू होता, चांगला फटका, उंची जास्त लांबी कमी. इथे मात्र सुरेख झेल हेडलीच्या चेंडूवर षटकार मारणं कठीण आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर समीकरण पहा बदलतोय, प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलताना आपण पाहतोय किशोर देखील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय ऋषी काडे. ऋषी काडे या खेळाडूच्या बाबतीत जर सांगायचं झालं उरण रायगड विभागात मात्र नाव कमवलं या खेळाडूने. सातत्यानं षटकार चौकार तिकडे लगावलेत. आज मात्र इथे गरज आहे धावांची. चेंडू असतील तुमच्याकडे 8 आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 8 चेंडू 9 धावा इथे काढायच्यात. पाहायचं कोणता संघ सामना जिंकतोय, कारण संतोष सर तुम्ही पहा 100 धावा जरी तुम्ही धाव फलकावर लगावल्यात ना तरी देखील विजयाची हमी त्या 100 धावा देऊ शकत नाहीत. आत्ताचं क्रिकेट हे असं क्रिकेट आहे. तर गोलंदाज सजवतो समोर आहे चिनू. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न फसतोय. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण कुठेतरी अवघड होत चाललंय. लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या क्षणापर्यंत रंगतात हे चित्र आपण कित्येकदा पाहिलंय आणि आज मात्र त्याच दिशेने हा देखील सामना वळण घेतोय. 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावा. अतिश पाटील यांची मात्र चलबिचल वाढलेली आपण पाहतोय, कारण त्याचा मुलगा खेळपट्टीवर आहे. इथे मात्र फुल्लर लाईनचा चेंडू होता, चांगला फटका, चेंडू हवेत आहे. इथे मात्र झेल सुटतोय आणि चेंडू चाललाय सरळ सीमा पार. 4 धावांसाठी ब्रँडेड चौकार. अंकुश पाटील टाळ्या वाजून चालणार नाही, तर मुलाने तुमच्यासाठी रोख रुपये 1000 लावले होते षटकारासाठी. तर समीकरण तुम्ही पाहू शकाल. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावा इथे काढायच्या आहेत. तर धारावीचा सामना सर्व प्रेक्षकांनी पाहिला असेल. शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला. ज्या शतरक्षकाला जुगावी ते खेळत असताना उत्कृष्ट शतरक्षक हा मान मिळाला, त्याच्या हातातून झेल निसटला, परंतु तरी देखील अतिशय सुरेख गोलंदाजी विशालने केली आणि त्यांचा संघ मात्र सामना जिंकला. इथे जरूर चेंडू असतील 6 आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावा, 5 धावा, 6 चेंडू प्रत्येकाला जिंकायचं आहे. कारण क्रिकेटमध्ये तुमच्यामध्ये क्षमता असणं खूप गरजेचं आहे, कारण क्रिकेटचा खेळ तुम्ही खेळताय. प्रत्येकाला जिंकण्याची इच्छा असते, परंतु समालोचन करताना मी सातत्यानं सांगत असतो प्रत्येकाला जिंकणं या क्रिकेटमध्ये अशक्य आहे. ज्यावेळेस एखादा संघ जिंकतो त्यावेळेस दुसऱ्या संघाला हारावंच लागतं. ही हार आणि जीत एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि क्रिकेटमध्ये एखादा संघ हारतो, एखादा संघ जिंकतो. चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि धावा काढायच्या तुम्हाला 5. समोर तुम्ही पाहू शकाल फलंदाज ऋषी काटे खेळतोय, साथ देतो त्याला चिनू. पहिला चेंडू. इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावतोय की काय, चेंडू हवेत आहे आणि फलंदाज बाद. समीकरण बदलतंय. 5 धावा. डीजे तर तुम्ही पाहू शकाल पहिल्या चेंडूवर मात्र ऋषी काळे बाद झालाय. समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 5 धावा. कारण अशा क्षणार्थ सामना ज्यावेळेस पोहोचतो संतोष सर त्यावेळेस फलंदाज डबल मॅन मध्ये असतात. एखादा मोठा फटका लगावू सामना संपवू की एकेरी दोरी धावा काढून सामना संपवू, अशा डबल मॅन्डेट मध्ये कुठेतरी फलंदाज ऋषी बाद झाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल नमित पाटील. पाहायचं काय करतोय. जुगावच्या मैदानावर जरूर एका मॅच मध्ये चांगला षटकार लगावला होता, संघाला विजय संपादन करून दिला होता. तोच नमित पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलाय. चिनू आणि नमित ही मात्र नौकी जोडी कुमार लिओन तुर्बे संघाची मैदानामध्ये. 5 चेंडू 5 धावा. कोण जिंकणार हा सामना. एखादा मोठा फटका जर लगावला तर सामन्याचे चित्र बदलेल,
परंतु आजच्या घडीचं क्रिकेट तुम्ही पाहता सब माने जोरो को कोई ना माने कमजोरो को. इथं मात्र आखूड पद्धतीचा चेंडू अंगावर आदळला. पहा तुम्ही निर्धाव चेंडू पंचांकडे अपील केली. पंचांनी अपील फेटाळली परंतु डॉट बॉलची किंमत या सामन्यामध्ये बरीचशी आहे. 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 5 धावांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ असाच असतो. कधी सामना तुमच्याकडे तर कधी सामना दुसऱ्याकडे. ज्या प्रकारे हवेने झाडाचं पाती डोलतात त्या प्रकारचा हा क्रिकेटचा सामना डोलणारा आपल्याला पाहायला मिळतो. कधी कुमार 11 तुर्बे संघाकडे जातोय, कधी गर्जना 11 कोपरखर्णे संघाकडे जातोय. परंतु पाहायचं कोण ठरतोय या सामन्याचा सिकंदर, कोण त्या संघ इथे जिंकतोय. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता, षटकार लगावतोय आणि आम्ही मात्र जिंकलोय हे दाखवून दिलंय. कुमार 11 तुर्बे संघ मात्र जिंकतोय. वेल प्लेट चिनू, वेल प्लेट कुमार 11 तुर्बे. पारितोषिक येऊ द्या अंकुश पाटील. लाने को झांझुराचे हौलाय झांझुराचे हौलू बाळ मेरी ये गो.